हॅलो गायज, इट्स मी सॅश. वेलकम टू माय चॅनल. आणि हा आमचा वर्कआउट स्टार्ट झालेला आहे. सो फिटनेसकडे पाहण्याचा माझा अप्रोच आता कम्प्लिटली बदलला आहे. सो मी प्रत्येक स्टेप सरांच्या फॉलो करते. परफेक्ट कशा येतील याच्यावर माझा फोकस असते. सो हे आहेत आपले सागर सर. सागर सरांनी ठरवलं होतं की आज 100 करायचं त्यांना ह्या स्टेप्स, आणि त्यांनी त्या मूव्ज 100 केल्या. मी त्यांना ॲप्रिशिएट करत होते असे क्लॅप वगैरे करून. सो 100 केलं म्हणून सांगत होते सर, म्हणून त्यांच्यासाठी क्लॅप केलं. सरांचे त्यांचे मजाक चालला होता जरा त्या गोष्टीवरून. हे मी सरांशी मॅच करत होते, सागर सरांशी मॅच करत होते स्टेप्स, आणि झाल्या पण थोड्याशा. पण सर खूप लवकर थकतात ॲक्च्युली. हे माझी जरा मस्ती चाललेली करता करता थोडीफार. मॅडमला म्हटलं की आपण कोऑर्डिनेट करून करूया स्टेप्स. मॅडमला बोलवलं होतं. ह्या एक नगरसेविका, अहिल्यानगरच्या नगरसेविका आहेत. सो ही अशी मस्ती चाललेली. आम्ही वर्कआउट पण तेवढंच करतो आणि वर्कआउटमध्ये तेवढीच मस्ती करतो. म्हणून मला रोज असं होतं की कधी एकदा मॉर्निंग होते आणि मी वर्कआउटला जाते. गाईज, तुम्ही पण जॉईन करा वर्कआउट. खूप जास्त बदल झाला आहे माझ्यामध्ये. नक्की एन्क्वायरी करा माझ्याशी, मी तुम्हाला सगळी डिटेल देईन. सो सर असे फ्रंटला घेतात कपलला आणि स्पेशली करायला लावतात. आणि मला हेच वाटतं की सगळ्यांनी असं माझ्यासारखं करावं. आणि हे आम्ही ट्राय केलं होतं. फर्स्ट माझं चुकलं, पण नंतर मी ट्राय केल्यावर माझं एकदम ॲक्युरेट आलं होतं. मॅडमनी आणि मी केलं होतं. हे जर करता आलं ना, समजायचं आपली बॉडी फ्लेक्झिबल आहे. हा आमचा शेक टाईम. आणि मी घरी आल्यावर आज ब्रेकफास्टला मूग फ्राय केलं होतं. तव्यावर मूग फ्राय केलं होतं. काही नाही, फक्त मूग टाकले तव्यावर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट आणि थोडंसं तेल, मीठ आणि फ्राय देन सर्व. आणि आपली डिश झाली तयार. पण टेस्टी होती आजची डिश. थँक्यू.